खरं तर संतोष देशमुख यांच्या याला 1 वर्ष झाले. त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. विशेषतः परंतु जरांगे यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली, हा प्रश्न आहे. जरांगे खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करायला लागले आणि हत्येतून कुठेतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवतं आणि यासाठी त्यांचा प्रत्यय केविलवाना, बाकी काही नाही. स्वतःचं प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा. आणि सध्या निवडणुकाचा काळ आहे. आता पेट तर ठेवलं म्हणजे खोके येतील, बाकी काही नाही. जरांगे ह्या बिंडोक जरांगेचीच चौकशी केली पाहिजे. त्याची माझी गाडी जाळ्या प्रकरणी, बीड शहर जाळल्या प्रकरणी, अनेक मायक्रो ओबीसींना मारहाण केल्या प्रकरणी जरांगेची नार्को टेस्ट झाली पाहिजे. खरं तर संतोष देशमुख यांच्या याला 1 वर्ष झाले. त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. विशेषतः परंतु जरांगे यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली, हा प्रश्न आहे. जरांगे खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करायला लागले आणि हत्येतून कुठेतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवतं आणि यासाठी त्यांचा प्रत्यय केविलवाना, बाकी काही नाही. स्वतःचं प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा. आणि सध्या निवडणुकाचा काळ आहे. आता पेट तर ठेवलं म्हणजे खोके येतील, बाकी काही नाही. जरांगे ह्या बिंडोक जरांगेचीच चौकशी केली पाहिजे. त्याची माझी गाडी जाळ्या प्रकरणी, बीड शहर जाळल्या प्रकरणी, अनेक मायक्रो ओबीसींना मारहाण केल्या प्रकरणी जरांगेची नार्को टेस्ट झाली पाहिजे. खरं तर संतोष